हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज सकाळी नाश्त्याला मस्त असं दही आणि पराठे होते. मी बनवले होते हिरव्या मूगचे पराठे. खूप टेस्टी वाटतात. जसं आई बघते ना झाडांकडे, तसंच माझं बाळपण परत परत येऊन बघायला लागलं आहे. त्यानंतर थोडी वाळलेली फुलं होती ती काढून घेतली. लगेचच आंघोळ वगैरे छान झाली. त्यानंतर देवपूजा करून घेतली. थोडंफार स्किन केअर पण इम्पॉर्टंट आहे म्हणून आजकाल रोज ते सुद्धा करायला लागली होती. त्यानंतर तुळशीची पण छान अशी पूजा करून घेतली. आता लगेचच मला वरण भाताचा कुकर लावून घ्यायचा होता, ते लावून घेतलं. मी हे काम झालं की सगळ्यात आधी तेच करते, कारण मला तांदळाचं पाणी लागतं माझ्या झाडांच्या पोषणासाठी. म्हणून मी ते केलं, म्हणजे दोन्ही काम माझे सोबतच होतात. तेच पाणी सगळ्या झाडांना छान असं घालून घेतलं. छान छान कळ्या पण यायला लागल्या आहे आणि ती कोहळी ऊन बघून आणखीच छान वाटते. त्यानंतर कालच्या दिवशी ना भरपूर सारे मला बेडशीट्स वॉश करून ठेवायचे होते, ते करून घेतले. आज मी त्याला छान असं घडी पण करून ठेवली. अर्धा एक तास जर बाळाला नाही धरलं ना, तसं वाटतं काहीतरी मिसिंग फील होते. म्हणून प्रत्येक कामानंतर ना मी जाऊन त्याला थोडीशी पॅम्परिंग करूनच घेते. जेवढी त्याला गरज माझी असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मला त्याची गरज असते. कारण एकतर मोटिवेशन येतं, अरे बाळाचा लाड केला तर तो खेळतो आहे. त्यानंतर लगेचच कपडे पण वाळू घातले, कारण मी आंघोळीच्या वेळेसच अव्यूचे सगळे कपडे हातानेच वॉश करून घेते. त्यानंतर लगेचच किचनमध्ये गेली आणि अव्यूसाठी लंच म्हणून छान असा आलूचा पराठा केला. तो भाजीपोळी खायला खूप कंटाळा करतो, म्हणूनच मी त्याच्यासाठी छान छान वेगवेगळ्या व्हरायटीचे पराठे करते. लगेचच छान असं स्वयंपाक पण करून घेतला. आजीला जेवण वाढलं. प्रीतम इथे खूप हसतोय, कारण आज आम्ही खूपच स्पेशल गोष्ट बघितली, ती म्हणजे ऑनलाईन भिकारी. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस आम्ही सगळे छान असं खाली फिरायला गेलो होतो. त्यानंतर मी परत घरी आली, स्वयंपाक आवरला आणि त्यानंतर मी गेली स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये छान असं दर्शन करायला. चला भेटूया, बाय.